आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. मैत्रिणींनो, रांगोळी काढल्यावर असंच वाटतं ना, रांगोळी पाहून मन अगदी प्रसन्न होतो. दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा सण. या सणाला अधिकच उजळून दाखवण्यासाठी आपण आपल्या घराच्या दारावर, अंगणात, मंदिरात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतो. मग आपण दिवाळीला, सणांना रांगोळ्या का काढतो? दिवाळीला रांगोळी काढण्याचे कोणते टिप्स आहेत? सण, उत्सव, शुभ प्रसंगी घराच्या दारावर, अंगणात रंगीबिरंगी रांगोळ्या काढतो. पण ते का काढतो? रांगोळीचे किती प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत? रांगोळीचे कोणते महत्त्व आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत ऋषीमुनींचं काय महत्त्व आहे? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. रांगोळी काढण्याचे धार्मिक, आध्यात्मिक व शारीरिक फायदे. रांगोळी एक प्राचीन भारतीय कला प्रकार आहे, ज्यांचे सौंदर्यात्मक आकर्षणाव्यतिरिक्त अनेक फायदे आहेत. येथे रांगोळीच्या काही फायद्यांचे वर्णन केले आहे. रांगोळी एक प्राचीन कला प्रकार आहे. त्याचे सौंदर्यात्मक आकर्षक व्यतिरिक्त अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये रंगीत पावडर, फुलं किंवा तांदूळाचा वापर करून जमिनीवर नक्षी काढली जाते. रांगोळी काढणे हा केवळ कलात्मक अनुभव नसून धार्मिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे हिंदूंच्या विविध सण समारंभात, लग्न सोहळ्यात तसेच इतर आनंदमय प्रसंगी रांगोळी काढतात. 80% हिंदू गृहिणी तसेच युवती यांना रांगोळी कला अवगत असून अनेक युवकांना आकर्षक रांगोळी काढता येते. रांगोळी काढण्याचे विविध फायदे. 1. सांस्कृतिक व आध्यात्मिक धार्मिक फायदे. रांगोळी धार्मिक समारंभ तसेच विविध आनंदमयी कार्यात देवतांचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी काढली जाते. तसेच देवतांना समर्पित केली जाते. त्यामुळे धार्मिक भावना वाढून शुभत्व, समृद्धी लाभते असा विश्वास आहे. रांगोळीत विविध रंगाचा वापर आणि कलात्मक अभिव्यक्ती येऊन मानसिक शांतता येण्यास मदत होते. 3. सौंदर्यात्मक आकर्षण. रांगोळीमुळे घराचे सौंदर्य वाढते आणि आनंदी, उत्साही वातावरण तयार होते. 4. सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्ती. रांगोळी काढणे सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते. त्यामुळे व्यक्ती रंग आणि नक्षीद्वारे स्वतःला व्यक्त करू शकतात. 5. ध्यान आणि तणाव मुक्ती. रांगोळी काढण्याची प्रक्रिया शांत आणि ध्यानमग्न असू शकते, ज्यामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते. नंबर 6. समाज निर्मिती. सणांच्या काळात कुटुंब आणि शेजारी एकत्र येऊन रांगोळी तयार करतात. उदाहरणार्थ, मोठ्या रांगोळ्या काढण्यासाठी 3 ते 4 मैत्रिणी एकत्रितपणे रांगोळी काढतात, ज्यामुळे सामाजिक संवाद आणि एकात्मता वाढते. त्यामुळे सामाजिक संबंध आणि एकोप्याची भावना निर्माण होते. नंबर 7. पर्यावरण जागरूकता. पारंपरिक रांगोळ्या पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून तयार करतात, जसे की फुले, तांदूळ आणि नैसर्गिक रंग वापरून. त्यामुळे शाश्वतता आणि पर्यावरण जागरूकता वाढते. 8. सूक्ष्म हातसामर्थ्य सुधारणा. रांगोळी तयार करताना सूक्ष्म हातसामर्थ्य आणि हात डोळ्यांचे समन्वय सुधारते, कारण त्यामध्ये नक्षीकाम करताना अचूकतेची आवश्यकता असते. नंबर 9. सांस्कृतिक सातत्य. रांगोळी कला एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांस्कृतिक वारसा आणि परंपरा हस्तांतरित करण्यास मदत करते. रांगोळी भारतीय संस्कृती आणि पूर्वापार परंपराचे जतन करण्यास मदत करते. नंबर 10. धैर्य आणि लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन. रांगोळी तयार करण्यासाठी धैर्य आणि एकाग्रता, बारकाईने काम करण्याची गरज निर्माण होत असते. रांगोळी काढण्याची प्रक्रिया ध्यानमग्न अनुभव देऊ शकते, त्यामुळे मनशांती मिळते आणि तणाव कमी होतो.
नंबर 11, कलात्मक अभिव्यक्ती. रांगोळी सर्जनशीलता, कल्पकता आणि स्वतःची अभिव्यक्ती यांना प्रोत्साहन देते. नंबर 12, शारीरिक थेरप्युटिक फायदे. रांगोळीच्या पुनरावृत्तीच्या हालचालीमुळे हाताचे स्किल वाढून किंवा संज्ञानात्मक समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना थेरप्युटिक लाभ मिळू शकतो. रांगोळी काढल्यामुळे सूक्ष्म हातसामर्थ्य, हात-डोळ्यांचे समन्वय आणि कौशल्य सुधारते. हातांची व बोटांची चपळता व एकाग्रता, तणावमुक्ती वाढण्यास, शरीरावर संतुलन वाढीस मदत होते. नंबर 13, सौंदर्यात्मक उद्देश. रांगोळी काढलेल्या अंगणाला रंग, सौंदर्य आणि शालीनता देते. नंबर 14, सर्जनशीलता व कलात्मकता. रांगोळी कला, सर्जनशीलता, कलात्मकता व स्वतःमधील सौंदर्याबाबत अभिव्यक्तीला प्रोत्साहन देते. एकंदरीत रांगोळी केवळ तिच्या दृश्य सौंदर्यापेक्षा अधिक फायदे देते, ज्यामुळे ती भारतीय संस्कृती आणि परंपरेचा मौल्यवान आणि अर्थपूर्ण भाग आहे. रांगोळीचे प्रकार. रांगोळी हे भारतातील एक प्राचीन आणि सुंदर कला प्रकार आहे. सण, उत्सव, शुभप्रसंगी घराच्या दारावर, अंगणात रंगीबिरंगी रांगोळ्या काढून आपण आपल्या घराचे सौंदर्य वाढवतो. रांगोळीचे मुख्य प्रकार. नंबर 1, आकृतीप्रधान रांगोळी. या प्रकारात रेषा, वर्तुळे, चौकोने यांचा वापर करून विविध आकृत्या तयार केल्या जातात. नंबर 2, वल्लरी प्रधान रांगोळी. या प्रकारात फुले, पाने, वेळी यांचा वापर करून नक्षीकाम केले जाते. नंबर 3, ठिपक्यांची रांगोळी. या प्रकारात ठिपके काढून आणि त्यांना जोडून विविध आकृत्या तयार केल्या जातात. रांगोळीचे इतर प्रकार. नंबर 1, दिवाळी रांगोळी. आता बघा ना, दिवाळीच्याच रांगोळ्या. दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा सण. या सणाला अधिकच उजळून दाखवण्यासाठी आपण आपल्या घराच्या दारावर, अंगणात, मंदिरात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतो. दिवाळीच्या रांगोळ्यामध्ये दिवे, फटाके, गणपती, लक्ष्मीजी यांच्या आकृत्या असतात. दिवाळीच्या वेळी काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांमध्ये दिवे, फटाके, गणपती यांच्या आकृत्या असतात. नंबर 2, कोलाम. दक्षिण भारतात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला कोलाम म्हणतात. यात ज्योमित्रीय आकृत्यांचा वापर केला जातो. नंबर 3, मोगू. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला मोगू म्हणतात. यात मुघलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. नंबर 3, अलपना. पश्चिम बंगालात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला अलपना म्हणतात. यात लाल आणि पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. रांगोळी काढण्यासाठी रंगीबिरंगी चूर्ण, फुले, पाने, वाळू, गोमती चक्र, पेन्सिल हे साहित्य वापरतात. दिवाळीची रांगोळी काढण्याचे टिप्स. नंबर 1, रांगोळी काढण्यासाठी स्वच्छ जागा निवडा. नंबर 2, रांगोळी काढण्यापूर्वी आपल्या मनात एक डिझाईन तयार करा. नंबर 3, रांगोळी काढताना आपल्या हाताला रंग लागू नये याची काळजी घ्या. रांगोळीचे महत्त्व. नंबर 1, रांगोळी काढणे ही एक कला आहे. नंबर 2, रांगोळी काढून आपण आपल्या घराचे सौंदर्य वाढवू शकतो. नंबर 3, रांगोळी काढणे मानसिक शांती देते. नंबर 4, रांगोळी काढणे एक पारंपरिक कला आहे. रांगोळी आणि मेंदूचा विकास. रांगोळी आणि मेंदूचा विकास, भुसकाळ्यात पडलात ना. रांगोळी आणि मेंदूचा विकास यांचा दूरपर्यंत काही संबंध असू शकतो का? एक फक्त डेकोरेशनचा विषय आणि दुसरा चक्क न्यूरोलॉजी सारखे क्लिष्ट सायन्स. पटत नाही ना. एक सांगू का, सनातन हा धर्म नसून एक विशिष्ट जीवन प्रणाली, एक विचार प्रणाली आहे. आणि आपल्याला लावून दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप गर्भित अर्थ आहे, शास्त्र आहे. मेंदूचा विकास होताना त्यातील 2 न्यूरॉन्स मधील कनेक्शन्स तयार होऊन विकास होत असतो. जितके जास्त हे मज्जातंतूचे जाळे तीव्र व गुंतागुंतीचे होत जाईल तितका जास्त मेंदूचा विकास होत जातो, ज्याला इंटरन्यूरोनल कनेक्शन असे म्हणतात. पण हे कनेक्शन्स वाढतात
कुठल्या गोष्टीने? तर जितका मेंदू तुमचा ॲक्टिवली एंगेज राहील, म्हणजेच टी व्ही, मोबाईल, स्क्रीन रील्स बघताना तुमचा मेंदू पॅसिवली एंगेज असतो, ज्याने मेंदूचा विकास तर सोडाच पण मेंदूच थकतो. परंतु जितके लहान मुलं वेगवेगळ्या परिस्थितींना एक्सपोज होईल तितके हे न्यूरल कनेक्शन्स वाढत जातात आणि मेंदूचा विकास होत जातो. पण मग जसे जसे वय वाढत जाते तसे तसे एज रिलेटेड ब्रेन ऑथरपी नावाचा प्रकार सुरू होतो. म्हणजेच वृद्धापकाळामुळे मेंदू सुकणे किंवा आकार कमी होणे, त्यामुळे विसरायला होणे, गोंधळ वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, काही काळापुरते एकदम ब्लँक वाटू लागणे, अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये असे वाटत असेल तर मेंदूला चालना देणारे काम सतत करत राहिले पाहिजे, नाहीतर स्मृतिनाश झपाट्याने सुरू होतो. आता ह्या सगळ्यांशी रांगोळीचा काय संबंध? खरे तर ज्याने कुणी ह्या पारंपरिक रांगोळीचा शोध लावला तो मोठा सायंटिस्टच म्हणावा लागेल. अर्थात आपले ऋषीमुनी हे सायंटिस्टच होते. पारंपरिक रांगोळ्या बघा ना, ठिपक्यांच्या, कासव, षटकोनी, त्रिकोणी, टिपके वाढवत जाणे, कमी करत जाणे. दक्षिणेकडे तर कोलम प्रकारातल्या कठीण रांगोळ्या, ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या. जेव्हा ते ठिपके त्या रचना काढायला तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एकाग्रता लागते. तसेच विशिष्ट प्रकारे कसे काढावे ह्यात आकलन शक्ती लागते. कुठून कुठे टिपके जोडावे ह्यात ते लक्षात ठेवणे या स्मरणशक्ती लागते. रंगसंगती, वेगवेगळ्या रचना कशा तयार करता येतील यास कल्पनाशक्ती लागते. म्हणजेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, कल्पकता वाढीस लागणे हे सगळे होणे म्हणजे तुमच्या सेरेब्रम मोठ्या मेंदूचा विकास होय. आता बघा ना, टिपके सरळ रेषेत काढणे, रेष बारीक आणि सरळ काढणे, ह्या सगळ्यात तुमचे मोटर स्किल तयार होतात. ते म्हणजे तुमच्या छोट्या मेंदूचा सेरेबेलमचा विकास होय. आणि ह्या सगळ्यांचे प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना घरातूनच मिळावे म्हणून घरासमोर रोज आईने रांगोळी काढण्याची प्रथा, त्यात मुलांचा विकास आणि ह्या सवयीने नंतरही अगदी उतार वयातही मेंदूला चालना कायम मिळत राहणार. म्हणजेच अल्झायमर सारख्या स्मृतिभ्रंशांच्या आजाराला निमंत्रण नाही. दक्षिणात्य कोलम आणि ज्ञानकमळासारख्या रांगोळ्या तुम्ही खरंच काढून बघा. इट्स अ ब्रेन गेम, हे जाणवेल तुम्हाला. मी नुसतंच माझ्या मुलीला ज्ञानकमळाची रांगोळी शिकवली. ती म्हणाली, आई हे खूप चॅलेंजिंग आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा. अर्थात लहान असल्याने तिला एकदा शिकवतात लगेच काढता आली. परंतु ही रांगोळी परंपरा खूप शास्त्रीय आहे आणि ब्रेन स्टोर्मिंग सुद्धा, हे मात्र खरे आहे. इट इज इन्व्हेस्टमेंट इन युअर ब्रेन हेल्थ. आपल्या भारतीय संस्कृतीचंच ऋषीमुनींचं ज्ञान विचारांचं अनुभवाचं आहे. आजच्या विज्ञान युगात लोप पावत चालत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.